आजची ही पारंपरिक रेसिपी प्रत्येक भागामध्ये नाव जरी थोडंसं वेगळं असलं तरी प्रत्येक घरामध्ये मात्र ही बनवली जाते. काही भागामध्ये ह्याला गोड शेंगुळे म्हटलं जातं, तर काही भागामध्ये गोड फळं म्हणून ओळखली जाते. बाहेर मस्त पावसाचं वातावरण, थंडगार वारा असेल अशा वेळेस स्वयंपाक बनवायचा मात्र कंटाळा येतो. अगदी झटपट तयार होणारी ही गोड शेंगुळे घरी नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळून झाल्यानंतर ह्याच्यावरती 1 चमचा भरून साजूक तूप टाकायचं आणि हे पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिटासाठी छान हे कणिक मळून घ्यायचं आहे. आता हे कणिक आपल्याला खूप घट्टसर ठेवायचं नाही किंवा खूप पातळ ठेवायचं नाही. चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर आणि पुरीपेक्षा थोडंसं मऊसर असं हे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. तर ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे साधारण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. शेंगुळ्याला छानशी चव येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे. त्यासोबतच 2 हिरवी वेलची अशा पद्धतीने उघडून ह्यामध्ये टाकायची. बडीशेप आणि वेलची आपल्याला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. खूप बारीक वाटायची नाही, थोडीशी जाडसर आपल्याला ह्याची पूड तयार करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक नाही किंवा खूप जाडसर सुद्धा ठेवायची नाही, अशा पद्धतीने आपल्याला ही पूड तयार करायची. त्यासोबतच 1 वाटी एवढा इथे मी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आता आपण शेंगुळ्याला फोडणी देऊन घेऊया. कढईमध्ये 2 चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम झालं की आपण जो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो टाकायचा आहे. त्यासोबतच हिरवी वेलची आणि बडीशेपचं जे वाटण तयार केलं, पूड तयार केली होती ती टाकून घ्यायची. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची. स्लो फ्लेमवरती साधारण 15 ते 20 सेकंदासाठी हे परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा हलकासा रंग गुलाबीसर झाला आणि ह्याचा छानसा सुगंध यायला लागला की आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. फोडणी देत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला खोबरं जे आहे ते करपू द्यायचं नाही किंवा खूप जास्त लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं नाही. हलकासा रंग बदलला की ह्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर ह्यामध्ये लगेच आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 कप गव्हाच्या पिठासाठी साधारण 3 ग्लास एवढं पाणी आणि 1.25 कप एवढा गूळ टाकून घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. आता आपण पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे चपाती लाटून घेऊया. तर इकडे आपण चपाती लाटत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आपल्याला छान अशी पातळसर लाटायची आहे. जर चपाती थोडीशी जाडसर राहिली तर ही जी शेंगुळे आहे ती शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो आणि बनवलेली शेंगुळे सुद्धा थोडेसे कडक बनतात. त्यामुळे शक्यतो पातळसर आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे. तर चपाती लाटून झाल्यानंतर ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये ही चपाती कट करून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ते मी हे कट करून घेतलेलं आहे. अगदी पातळ अशी ही चपाती लाटलेली आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेतलं. तर अशाच पद्धतीने सर्व चपात्या एकदम लाटून घेतल्या आणि त्या कट करून घेतलेल्या आहेत. इकडे आपण जे पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं, शेंगुळ्याच्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला ही शेंगुळे ह्यामध्ये सोडून घ्यायची आहेत. जर तुम्ही शेंगुळे पाण्याला उकळी येण्या अगोदर सोडली तर ती एकमेकाला चिकटली जातात. त्यामुळे ह्या मिश्रणाला छान अशी उकळी आल्यानंतरच ह्यामध्ये शेंगुळे सोडून घ्यायची. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 1 मिनिटभर हे छान असं शिजू दिलं आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती ही शेंगुळे शिजवून घ्यायची. तर इथे पाहू शकता तुम्ही 8 ते 10 मिनिटामध्ये शेंगुळे छान शिजले जातात. मस्त असे आपले गोड शेंगुळे ते तयार झाले. चवीला अतिशय छान लागतात. आता ही शेंगुळे ज्यांना दूध आवडत नाही ते असेही खाऊ शकतात. इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी गरमागरम वाफाळती ही गोड शेंगुळे आपली इथे तयार झाली. तर ह्यावरून दूध टाकायचं, आवडत असेल तर तूपसुद्धा टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने बनवलेली शेंगुळे चवीला एकदम भारी लागतात आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा. उषाच किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.